जय जय धनुजारी देव देवा मुरारी, तुझ विन भवसागरी कवन दासा सितारी। निशिदिनी मत मारी पावलो दंड भारी, चरण शरण शोरे दैन्य माझे निवारी। तुझ विना मज देवा रक्षिता कवन आहे, सकळ जन विसावा बंधु तू बाप माये। कवन गत करीसी कवन ठायास नेसी, जय जय ऋषिकेसी सिनलो गर्भवासी। जय जय ऋषिकेसी सिनलो गर्भवासी। श्री दत्तात्रेय महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जीवाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवाला हवी असते प्रकाशाची साथ। अज्ञानाचा अंधार जाळी समेतील वाद, तेज ज्ञानाचे पसरावे अवघे या जगात। तेज ज्ञानाचे पसरावे अवघे या जगात। शुभ मंगल प्रसंगी करू या कार्यक्रमाची सुरुवात। शुभ मंगल करू या कार्यक्रमाची सुरुवात। आज या ठिकाणी नवरात्र महोत्सव निमित्ताने या ठिकाणी महानुभाव शिक्षण संस्था वांबोरी या शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे चाललेली ही शारदीय व्याख्यानमाला आणि हा शारदीय व्याख्यानमालेचे आपणा सर्वांचे मामा गुरुवर्य मामाजी आणि त्यांच्या ठिकाणी असलेली चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता आणि चंदनाची परिमलता असलेले आचार्य श्री मामाजी यांना मी दंडप्रणाम करतो। तसेच या ठिकाणी माझ्या समोर बसलेले सर्व ज्येष्ठ धर्मगुरुबंधू आणि बालगोपाल यांनाही मी दंडप्रणाम करतो आणि आज या विषयाला सुरुवात करतो। बंधूंनो, आज या ठिकाणी माझा विषय आहे जीवन एक प्रवास। या जीवन एक प्रवासामध्ये मी आज तुम्हाला सविस्तर या ठिकाणी 2 शब्द सांगणार आहे। बंधूंनो, जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू। या जन्म आणि मृत्यू मधील श्वास, अंतर आणि प्रवास म्हणजे जीवन होय। बंधूंनो, या जीवनाच्या प्रवासामध्ये आपण वावरत असताना अनेक प्रकारे सुख दुःख या ठिकाणी आपण भोगत असतो। एक सुभाषितकार म्हणतात, कवन देश से आया जोगी कवन तुम्हारा नाम, कवन तुम्हारी माता पिता कवन तुम्हारा ग्राम। या ठिकाणी त्या जीवाला प्रश्न विचारलेला आहे बंधूंनो, की तू कुठून आलास, तुझं नाव काय आहे आणि तुझे आई वडील कोण आहेत आणि तुझं गाव कोणतं आहे। यावरती बोलतात की तम देश से आया जोगी जीव हमारा नाम, कृष्ण हमारी माता पिता मोक्ष हमारा ग्राम। बघा बंधूंनो, आपण या जीवन प्रवासामध्ये विचार केला पाहिजे की हा मानवी देहामध्ये परमेश्वराने आपल्याला कशासाठी हे देह दिलेला आहे। तम देश से आया जोगी, ह्या जीवाला जोगी असं नाव दिलेलं आहे आणि तुमचे आई वडील ते सर्वस्व श्रीकृष्ण भगवान चक्रवर्ती आहेत, माता पिता आहेत। आणि त्यानंतर कवन तुम्हारा ग्राम म्हणजे त्या ठिकाणी तुमचं गाव कोणतं आहे, तर तुमचं गाव म्हणजे वांबोरी किंवा नगर किंवा आळेफाटा नसून हे आपलं गाव मोक्ष आहे। बंधूंनो, आपण यावरती चिंतन केलं पाहिजे। मोक्षाला जायचं आहे आपल्याला। ह्या मानवी जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराने मोक्षासाठी हे मानवदेह समाजशील प्राण्यांमध्ये मानवदेह दिलेला आहे। बंधूंनो, या ठिकाणी आपण सविस्तर बघितलं तर जीव या विषयावर आपण बोलत असताना आणि एक या विषयावरती बघितल्याच्या नंतर माणूस जन्मताना सुद्धा एकटाच येतो आणि जाताना सुद्धा एकटाच जातो। बंधूंनो, एक राजा होता आणि त्या राजाकडे 7 नगरीचं राज्य होतं, धन दौलत संपदा सर्व काही गोष्टी होत्या बंधूंनो। परंतु एक समय असा आला की त्या राजाने प्रधानाला बोलवलं आणि राजाने सांगितलं की होय, ज्यावेळेस माझा देहांत होईल, ज्यावेळेस मी मरण पावल, त्यावेळेस नक्कीच तुम्ही मी सांगितलं त्या पद्धतीने माझं अंत्यसंस्कार करायचा आहे। परंतु बंधूंनो, काही दिवसांमध्येच त्या ठिकाणी त्या राजाचा देहांत होतो। राजा त्या ठिकाणी मरण पावतो आणि त्या प्रधानाला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी राजा म्हटल्याच्या नंतर नक्कीच
समाजामध्ये सर्वेकडनं सगळे खासदार आमदार जे काही असतील प्रजा सर्वे त्या ठिकाणी अंत्यसंस्करणासाठी आलेले आहे. आणि बंधूंनो, त्या ठिकाणी स्मशानभूमीकडे नेत असताना राजाचं प्रेत, त्या ठिकाणी त्या राजाने सांगितलं होतं त्या प्रधानाला की होय, ज्यावेळेस मला तुम्ही स्मशानामध्ये नेसाल त्यावेळेस माझे तिरडीवर जाताना माझे कोणत्याही प्रकारे हातपाय त्या ठिकाणी बांधायचे नाहीये. बंधूंनो, त्या समय तो सगळा प्रकार समाजाने बघितला आणि सर्व आश्चर्यचकित झाले. हा कुठला प्रकार आहे? हा कुठला प्रकार आहे? बंधूंनो, आपण विचार केला पाहिजे. मी तुम्हाला एक प्रवास सांगतोय आणि त्या ठिकाणी सर्वांनी चर्चा विनिमय झाली, परंतु राजाने जाता जाता या समाजाला, या जनतेला एक संदेश द्यायचा होता की होय, जोपर्यंत मी या देहामध्ये माझा जीव होता तोपर्यंत माझ्याकडे सर्व 7 नगरीचं राज्य होतं आणि त्या ठिकाणी सर्व धन संपदा सर्व काही गोष्टी होत्या, परंतु येताना सुद्धा मी एकटाच आलोय आणि जाताना सुद्धा मी एकटाच चाललोय. बंधूंनो, म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण खूप मोठं होऊ, खूप शिक्षण घेऊ, सर्व काही गोष्टी करू, सर्व पद मिळू शकतो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला सर्व या ठिकाणी ठेवायचं आहे आणि रिकामी हाती जायचं आहे. फक्त एकमेव गोष्ट आपल्याला घेऊन जायची आहे, ती म्हणजे परमेश्वराचं स्मरण, चिंतन. त्यानंतर बंधूंनो, आपण प्रवास या विषयाकडे बघूया थोडे. बंधूंनो, ज्या वेळेस आपण वामुरी ते नगर हा प्रवास करत असताना किंवा वामुरी ते आळेफाटा हा प्रवास करत असताना बंधू, प्रवासामध्ये जर आपण नक्कीच त्या ठिकाणी परमेश्वराचं चिंतन, स्मरण, परमेश्वराला आठवलं ना, तर नक्कीच होय, परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला सहाय्य वर्तवणार आहे. होय, नक्कीच सहाय्य वर्तवणार आहे. म्हणूनच बंधूंनो, आमचे महानुभाव साधक या ठिकाणी प्रवास आटनक्रम करत असताना प्रवासामध्ये नक्कीच परमेश्वराला आठवतात, चिंतन करतात, स्मरण करतात. होय, नक्कीच स्मरण करतात. म्हणून बंधूंनो, या ठिकाणी या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण नक्कीच परमेश्वराच्या जवळीक जाण्यासाठी आपल्याला स्मरण हे गरजेचं आहे. तदनंतर बंधूंनो, ह्या मानवी जीवनामध्ये, या प्रवासामध्ये जर आपल्याला ह्या भवसागरातून तरुण जायचं असेल ना, तर नक्कीच परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जायचं असेल, परमेश्वराच्या श्रीचरणी आपल्याला पोहोचायचं असेल, मोक्षाला जायचं असेल, तर होय, नक्कीच आपण परमेश्वराचं दास्य आणि परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, परमेश्वराला आठवलं पाहिजे. म्हणून मला एक प्रसंग आठवतं. आमचे साधनदाता सर्व श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा ह्या परमेश्वराचा, ह्या सृष्टीच्या मालकाने सुद्धा या ठिकाणी जीवांसाठी स्वतः अगोदर आचार विचार स्वतः केला आणि तदनंतर मग ह्या जीवांना करायला लावला. बघा बंधूंनो, विचार करा. म्हणून मला एक अभंग आठवतो तुकाराम महाराजांचा. नको नको मनात गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना कोणी माय बाप, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वांचोनी, एका चक्र पाणी वांचोनी. बंधूंनो, ह्या भवसागरातून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर होय, नक्कीच ह्या परमेश्वराशिवाय किंवा ह्या एका चक्र पाणी वांचून आपल्याला गत्यंतर नाही, मुक्तता नाहीये बंधूंनो, मुक्तता नाहीये. असो बंधूंनो, या ठिकाणी महानुभाव पंथाची काशी या ठिकाणी या प्रवासामध्ये तुम्हाला घेऊन जात आहे. बंधूंनो, पूर्वी आपले पूर्वज त्या ठिकाणी ऋतपूरला 12 मैलाच्या आतमध्ये त्या ठिकाणी थुंक सुद्धा नव्हते किंवा आपल्या दर्शनाला जात असताना पायातल्या चप्पला सुद्धा काढून आपल्या गुंडाळून पिशून ठेवत होते, परंतु आज सर्व आपण ऋतपूरला जातो. बंधूंनो, हा एक विचार केला पाहिजे की त्या ठिकाणी राजमठाच्या बाहेरच त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चप्पला दिसतात. बघा ना, किती फरक झाला आपल्यामध्ये. आपले पूर्वज बघा कसे होते आणि आपण काय करतो याच्यावरती आपण कधी चिंतन नाही करत बंधूंनो. होय, नक्कीच चिंतन करत नाही. आणि बंधूंनो, त्या ठिकाणी 12 मैलाच्या आतमध्येच रिद्धपुराच्या जवळच एक महानुभावपंथी आश्रम उभा झाला आणि त्या आश्रमामध्ये साधारण 500 ते 700 मार्गस्थ मंडळी होते. आणि हा सर्व प्रकार होत असताना आश्रम म्हटल्याच्या नंतर सर्वच गोष्टी आल्या बंधूंनो त्या ठिकाणी. आणि त्यानंतर मग त्या मोठ्या बाबांनी एक विचार केला की होय, जे काही 500 ते 600 लोकांचं जे काय लघुशंका शौच आहे ते सर्व 12 मैलाच्या बाहेर नेऊन टाकायचं, 12 मैलाच्या बाहेर नेऊन टाकायचं आहे. त्या प्रसंगी एका शिष्याला बाबांनी बोलून घेतलं आणि बघा ना, विषय असा आहे की त्या शिष्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ब्रह्मविद्येचं ज्ञान नव्हतं बंधूंनो, कुठल्याही प्रकारे वाचता लिहिता येत नव्हतं,
फक्त पंचकृष्णांची नामं तो साधक त्या ठिकाणी घेत होता, फक्त पंचकृष्णांची नामं. आणि त्या साधकाला त्या ठिकाणी त्या गुरुमाऊलींनी बोलवलं आणि त्या ठिकाणी त्याला ती सेवा दिलेली आहे. असे कितीतरी दिवस गेले, कितीतरी वर्ष गेले आणि त्यानंतर तो सेवक म्हणजे साधक त्या ठिकाणी 700-800 परमार्गाचं जे काही लघुशंका होती, शौच होतं, तो नियमितपणे नाही का त्या 12 मैलाच्या बाहेर नेऊन टाकत होता. आणि एक दिवस असा उजेडला बंधूंनो की त्या गुरुमाऊलींची तब्येत थोडी खालावली गेली. गुरुमाऊलींना थोडस अस्वस्थ वाटलं, म्हणून गुरुमाऊलींनी सर्व मार्गमंडळींना त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि त्या मार्गमंडळींना त्या ठिकाणी सांगितलं की होय, आता माझी तब्येत या ठिकाणी खालवलेली आहे, मला काही स्वस्थता वाटत नाहीये, तर माझ्या पाठीमागचा जो काही वारस हक्क असेल, जो काही माझ्या गादीवर बसेल, त्याचं नामकरण करायचं होतं बंधू. होय, त्याचं नामकरण करायचं होतं. आणि सर्व जे काही श्रेष्ठ होते, म्हणजेच जे काही हुशार पंडित होते, बाबांचे शिष्य परिवार, त्या सर्वांचं अचानक त्या ठिकाणी बाबांकडे एकदम शांत लक्ष लागलं की होय, बाबा आता माझं नाव घेणार, बाबा आता माझं नाव घेणार. परंतु बंधूंनो, ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीने, ज्या साधकाने, ज्या साधूने त्या ठिकाणी सर्व परमार्गाची जी काही अनेक वर्ष त्या ठिकाणी शौच 12 मैलाच्या बाहेर नेऊन टाकायचं काम केलं, त्या साधकाला त्या गुरुमाऊलीने त्या ठिकाणी बोलवलं. आणि बोलवले असता त्या सर्वांच्या समोर त्या साधूचं नामकरण केलं की होय, हा माझा पाठीमागचा वारसदार राहील, हा माझ्या गादीवरती हा वारसदार राहील. बंधूंनो, सगळे शांत झालं, वातावरण एकदम शांत झालं. असे कितीतरी दिवस उलटून गेले आणि एक दिवस असा उगवला की बंधूंनो, त्या ठिकाणी ती गुरुमाऊली त्या ठिकाणी देव आज्ञा म्हणजे देवदर्शनाला गेलेली आहे. होय, देवदर्शनाला गेली. आणि तदनंतर मग त्या ठिकाणी बाबांचा दसवा झाला. 15-16 दिवस झाले, उलटून गेले. आणि मग जे काही मार्गातले हुशार मंडळी होते, त्यांनी एक विचार केला की होय, आता बाबांना जाऊन 15-16 दिवस झाले, मार्गाची पोथी पान बंद आहे, तर या ठिकाणी त्या नूतन भंतांना त्या बाबांना विनंती केली की बाबा, तुम्ही मार्गाची पोथी पान या ठिकाणी सांगावं. आणि बंधूंना सर्व त्या पोथी हॉलमध्ये सर्व 500 ते 600 लोक साधक त्या ठिकाणी आपापले पटकर घेऊन आले आणि त्या ठिकाणी थांबलेले बसलेले आहेत. त्या ठिकाणी बंधूंनो, त्या नूतन महंतांना त्या ठिकाणी आसनावरती आरूढ केलं असताना त्या ठिकाणी एकच विचार पडला त्या साधकाला की होय, मला तर माझ्या गुरुमाऊलीने प्रसन्नतेने दिलेली ही परमार्गाची मी सेवा करत होतो, परंतु या ठिकाणी मला पंचकृष्णाचे नाम सोडून इतर कोणताही ब्रह्मविद्येचा मला एकही वचन येत नाही. आणि ही तर मोठी जबाबदारी या ठिकाणी मला परमार्गाच्या मंडळींनी दिलेली आहे. बंधूंनो, बघा ना, प्रसंग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या ठिकाणी बंधूंनो, बाबा नूतन महंत त्या ठिकाणी आसनावरती आरूढ झाले आणि त्या ठिकाणी परमेश्वराला एकच प्रार्थना केली, डोळे मिटून घेतले. हे दयाघना परमेश्वरा, श्री चक्रधर राया, मला माझ्या गुरुमाऊलीने दिलेली फक्त मी परमार्गाची सेवा करत होतो. पण बघा ना, आश्चर्यचकित सगळ्या गोष्टी बंधूंनो, त्या ठिकाणी त्या महात्म्याच्या मुखातून एक नव्हे, 2 नव्हे, तर सलग त्या ठिकाणी 6 महिने पूर्वी प्रकरण त्या ठिकाणी बाबांनी सांगून दिलं. पूर्वी प्रकरण सापडलं. बघा ना, हे सर्व कुठून आलं बंधूंनो, कुठून आलं हे सर्व? बघा ना, परमेश्वराची कृपा आणि त्या गुरुमाऊलीची प्रसन्नता. म्हणून तर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला काही घडवायचं असेल ना, तर खरंच आपल्याला जे काही मामाजींसारखे आपल्याला गुरुवर्य लाभले, खरंच आपण धन्य आहोत. आणि विशेषतः म्हणजे आज वरुण राजाचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे बंधूंनो. वरुण राजाचं सुद्धा आगमन झालेलं आहे बंधूंनो. या ठिकाणी आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी डोंगेग्रामला असताना, डोंगेग्रामला मुक्काम आहे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा. आणि त्या ठिकाणी षडसंपन्न शास्त्र असलेले ब्राह्मण महिमभट्ट त्या ठिकाणी 2-4 दिवसातून त्या ठिकाणी स्वामींच्या दर्शनासाठी, भेटीसाठी येत होते. परंतु एक दिवस चर्चा करत त्या ठिकाणी महिमभट्ट हरले आणि काही दिवसातच त्या ठिकाणी स्वामींना अनुसरले, स्वामींच्या ठिकाणी अनुसरले गेले. आणि बंधूंनो, बघा ना, आपण ही सुद्धा का
मार्गामध्ये आल्याच्या नंतर प्रथमतः आपल्याला ब्रह्मशास्त्रामध्ये जे काही सांगितलं जातं, भोगलं जातं, ते म्हणजे पूर्वी प्रकरण. त्या ठिकाणी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महिमट्टांना पूर्वी प्रकरण सांगितलेलं आहे. बंधूंनो, सृष्टीमध्ये कवन करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन. त्या सृष्टीमध्ये एका परमेश्वराशिवाय ह्या जीवाचं संस्कृती बंधनापासून मुंचन नाही. तोची परमेश्वर निर्मेव निराकार असे, परी कृपा वसे, सावे साकार होय, अवतरे आपुले संविधान दे, ते दास्य मोचेत. हो, दास्य मोचेत. ह्या जीवांच्या कल्याणासाठी परमेश्वर ह्या भूतलावरती अवतार धारण करतात आणि आपल्याला संविधान देतात आणि दास्य मोचक सांगितलं. बघा ना, दास्य सर्वात जास्त काही परमेश्वराला आवडत असेल ना, तर दास्य आवडतं परमेश्वराचं. होय, बघा ना, वृद्धपूरच्या प्रसंगामध्ये सुद्धा मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की होय, त्या साधकाला फक्त पंचकृष्णांची नामं येत होती. त्यांनी परमार्गाचं दास्य केलं, स्वामींच्या मार्गाचं दास्य केलं. होय, म्हणून ते सर्व अवगत झालं त्या ठिकाणी. म्हणून साधनदाता परमेश्वराला दास्य आवडतं. आपण जर एखाद्या मार्गामध्ये गेलो, त्या ठिकाणी जर आपण देवपूजा केली, अन्यथा दंडवत घातले, स्मरण केलं, ते दास्यामध्ये मोडत नाही. बंधू, त्या ठिकाणी आपण जर झाडू मारला, मंदिर पुसून घेतलं, आपले संकल्प म्हणून दादा त्या ठिकाणी नियमितपणे नाही का परमार्गाचे जे काही चपला अस्तव्यस्त असतात त्या व्यवस्थित लावतात त्या ठिकाणी. खरं याला दास्य म्हणावं, हे दास्य, याला दास्य म्हणतात. आपण पण या गोष्टी शिकला पाहिजे. असं नव्हे बंधूंनो, चर्चा करण्यासारखी गोष्ट नाही. दास्य, परमेश्वराला दास्य आवडते. बघा, परमेश्वराला दास्य आवडते. त्यानंतर बंधूंनो, त्या ठिकाणी मी जाता जाता या जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्हाला घेऊन जाताना आपण प्रसाद वंदन, देवपूजा करत असताना एक सुंदर असं एक भजन म्हणत असतो. प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, दया मागतो रे तुझी मी अनंत. तुझ्या पावलासी लाभता निवारा, निघेशीन सारा मिळे मोक्षधारा. सर्व नष्ट होती मनातील खंता, दया मागतो रे तुझी मी अनंत. बघा ना बंधूंनो, जर ह्या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं असेल ना, तर आपल्याला नक्कीच परमेश्वराचे चिंतन स्मरण करणं गरजेचं आहे. आपला सर्व आयुष्यातील संकट, मनातील शंका सर्व परमेश्वर दूर करू शकतो. म्हणून तर आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, तू उभा ठाकलासीस पुरे, फक्त तू उभा राह. जे काही करायचं आहे ते मी करणार आहे. जे काही करायचं आहे ते मी करणार आहे, फक्त तू उभा राह. म्हणून बंधूंनो, ह्या जीवन प्रवासामध्ये जात असताना आपण ह्याही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की होय, आपल्या मनावरती, आपल्या हृदयावरती कोणत्या गोष्टी रुजल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपला प्रवास सुखकारक होऊ शकतो. बंधूंनो, प्रथमतः आपण प्रेम या विषयाकडे बघितले असता आपण आई वडिलांवरती, साधू संतांवरती, ज्येष्ठांवरती, नव्हे तर पशु पक्ष्यांवरती, ह्या निसर्ग राजावरती प्रेम केलं पाहिजे. बंधू, निसर्ग राजावरती बघा ना, आपल्याला एवढे दिवस आतापर्यंत असा उकडा होत होता, असं वाटत होतं की किती वेळा आंघोळ करावी नळाखाली जाऊन, परंतु या ठिकाणी अक्षरशः आज आम्हाला सर्वांना या ठिकाणी वरुण राजाने थंडगार वातावरण करून दिलेलं आहे. थंडगार वातावरण करून दिलं आहे. तदनंतर आपण सद्भावना या विषयाकडे बघत असताना आपण दुसऱ्या विषयी नक्कीच चांगले विचार, नक्कीच चांगली कल्पना ठेवली पाहिजे. तदनंतर समाधान, आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये आपण समाधानी असावं. मग त्यांनी एक कपाट घेतलं, मी पण दुसरं कपाट घेणार, त्यांनी 10,000चं घेतलं, मी 15,000चं घेणार. बंधूंना असं बिलकुल नाही. त्या ठिकाणी आपण जर समाधानी असो तर नक्कीच आपला जीवनाचा प्रवास ही सुखकारक होणार आहे. त्यानंतर मित्रत्व, आपल्यामध्ये मित्रत्वाची ओढ असावी लागते, आवडी असावी लागते. ज्याप्रमाणे जसं
द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवान आणि सुदामाची मित्रत्व होती. बघा ना, काय मित्रत्व होती त्यांची. मित्रपणा एवढा घट्ट होता की होय नक्कीच ज्या वेळेस सुदामाला दारिद्र्य आलं, परंतु सुदामाच्या रोमा मधून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नामस्मरण निघत होतं रोमा मधून. तदनंतर क्षमाशीलता, दुसऱ्याची चूक सहन करण्याची आपल्यामध्ये क्षमता असावी बंधू. आणि चिंतन भक्ती. मी तुम्हाला ह्या प्रवासामध्ये वावरत असताना ह्या गोष्टी का सांगतोय की ह्या गोष्टी आपण आपल्या मनावरती आपल्या हृदयावरती आपण रुजवल्या पाहिजे. त्या ठिकाणी ती चिंतन भक्ती म्हणजे परमेश्वर एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आमचे सर्वज्ञांच्या संविधानामध्ये एक साध्वी होत्या महादायसा म्हणून. महादायसाने सर्वज्ञांना प्रश्न केला की हो जीजी, आम्ही तुमचं चिंतन करतो, तुम्ही कोणा आमच्यासाठी काय करता. त्यावेळेस आमचे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की बाई, आम्ही सकळही जीवाचे चिंतितो, नव्हे तर फक्त महानुभाव पंथातले नव्हे तर सगळ्या सृष्टीतल्या जीवांचं चिंतन आम्ही करतो. सगळ्या सृष्टीतल्या जीवांचं चिंतन आम्ही करतो. परोपकार, या परोपकार या विषयाकडे बघितलं तर बंधूंनो, आपल्याला दुसऱ्याने केलेला मदतीचा हात त्या ठिकाणी आपण नक्कीच कधीच विसरायचा नसतो. त्या ठिकाणी मग पैशाचा असो किंवा त्या ठिकाणी मदतीचा कोणत्याही प्रकारे हात असो, मित्रत्व त्या परोपकार म्हणजे त्या ठिकाणी विसरायचा नसतो. आपण एक मराठीमध्ये म्हण आहे, खाल्ल्या मिठाला जागावं. होय, खाल्ल्या मिठाला जागावं. तदनंतर समभाव ह्या विषयाकडे बघितला असता आपण तो कनिष्ठ हा वरिष्ठ ह्या गोष्टी आपल्याकडे जर असेल तर नक्कीच आपल्या जीवनात सुधील नाही का आपण यशस्वीपणे आपलं जीवन पार पाडू शकत नाही बंधू. आपण ज्यावेळेस आपली दृष्टी समभाव असेल त्यावेळेस नक्कीच आपल्या जीवनात आनंद प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच माझा एक प्रसंग तुम्हाला एक असा मी कधीही न विसरणारा मी प्रसंग तुम्हाला सांगतो. चंदू दादा बंधूंना, ह्याच वर्षी योगायोगाने मी घरी असताना गुरुवर्य मामाजींच्या सन्निधानामध्ये मला प्रसाद वंदनाच्या ट्रिप मध्ये योग आला आणि मला फोन आला संकल्प मुनी दादांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं, दादा तुम्ही येणार आहात का? मी म्हटलं हो नक्कीच मी येणार आहे. माझी तब्येत ठीक नव्हती तरी मी त्या ठिकाणी हो त्यांना मी म्हटलं नक्कीच येणार आहे म्हणून. बंधूंना, हा योग असतो, योगक्षम योग. त्या ठिकाणी बंधूंना योग कधीही सोडायचा नसतो. मी बंधूंना आलो आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मला भरपूर माझे मित्र म्हटले की तुम्ही मामाजींसोबत जायचं म्हणून एवढे लवकर आले. म्हटलं असं काही नाहीये, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी एवढे दिवस घरी थांबलो होतो. परंतु बंधूंनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही मामाजींच्या सन्निधानामध्ये प्रसाद वंदन करताना निंबा या गावी आमचं त्या ठिकाणी पिढारण होतं आणि नजदीकच मामांच्या एकदम जवळ मी देवपूजा देण्यासाठी नाही का थांबलो होतो. अक्षरशः बंधूंनो, आपण तर एवढे भाग्यवान नाहीये की परमेश्वराच्या सन्निधानामध्ये नाही आपण, पण अशा महान पात्रांच्या सन्निधानामध्ये आहे म्हणजे मामाजींच्या सन्निधानामध्ये आहे. त्या ठिकाणी मामाजींचा अक्षरशः स्पर्श मला होत होता आणि मला असं माझं हृदय फुलून येत होतं की होय, आपण महान भावांचा पहिला आश्रम निंबा या गावी आलो आहोत. आणि त्या हृदयामध्ये मला की होय, तो त्या आश्रमामध्ये कशी व्यवस्था असेल, काय असेल. बंधूंनो, निंबा ते बाभुळगाव हे साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे. त्या बाभुळगावची लाखाईसा. बंधूंनो, मी थोडं तुम्हाला स्मृतीस्थळाकडे नेतो. त्या ठिकाणी त्या लाखाईसाचं बाभुळगावमध्ये एका मुलासोबत लग्न झालं आणि त्या पूर्वी काय जास्त वय नसायचं, 15 ते 16 वयोगटामध्ये त्या ठिकाणी लाखाईसाचं लग्न झालं मित्रांनो. आणि त्या ठिकाणी लाखाईसा आपल्या सासर घरी आलेली आहे. सासर घरी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी 2-4 दिवसच त्या ठिकाणी उलटून गेले आणि लाखाईसाला म्हणते आपल्या पतीला, होय नक्कीच की हा भवसागरातून मला या कर्मकांडातून मला या संसारामध्ये मला राहायचं नाहीये.
परंतु त्या लाखाईसाचा पती म्हणतो की ठीक आहे, आत्ताच कुठंतरी नाही का ही सासर घरी आलेली आहे आणि हिला तर काही करमत नसेल म्हणून नाही का त्यांनी काय बारीक लक्ष दिलं नाही. परंतु पुढे नाही का 4-5 दिवस गेले, परत तोच प्रश्न की का हो, मला या संसार कांडामध्ये मला राहायचं नाहीये, मी तुमच्यासाठी एक अशी सुंदर एक मुलगी बघून देते आणि मी स्वतः तुमचं लग्न लावून देते. अशी आमच्या माणगाव पंथातली एकमेव स्त्री आहे की ती स्वतःच्या पतीला मुलगी बघून देणार आणि लग्न लावून देणारी एक आमची महानगाव पंथातली स्मृती स्थळातली लाखाईसा आहे. बंधूंनो, लाखाईसा त्या ठिकाणी त्या राजा वैतकाने एक दिवस तो लाखाईसाचा पती म्हटला, जा मर, तुला काय करायचं ते कर. बंधू, हो ठीक आहे, तुमच्या नक्कीच, हो साहजिकच आहे. त्या ठिकाणी मी थोडक्यात होतो त्या ठिकाणी बंधूंनो, लाखाईसाचा पती म्हटला, जा तुला काय करायचे ते कर. परंतु त्या ठिकाणी आपण एक मराठीमध्ये म्हणे की फेकून मारलेला पाठ समोरच्याला वाटलं मला बसायलाच दिला, त्या वृत्तीप्रमाणे त्या ठिकाणी लाखाईसाने लगेच एक सुंदर अशी मुलगी बघितली आणि स्वतः त्या लाखाईसाने त्या ठिकाणी त्या पतीसोबत त्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि बंधूंनो, एक 10-12 दिवस उलटून गेले आणि त्यानंतर त्या ठिकाणी लाखाईसाचा दनक्रम होता की नदीवरती स्नानाला जायचं, देवपूजा करायची, दंड घालायचे, पारायण करायचं. परंतु एक दिवस असा उगवला की लाखाईसा नदीवरती स्नानासाठी गेली आणि होय, नक्कीच तो दिवस म्हणजे लाखाईसाचा सुवर्ण दिवस म्हणावा लागेल. त्या ठिकाणी लाखाईसा नदीवरती स्नान केला आणि थेट निंबा ह्या रस्त्याला लागली, निंबा या प्रवासाला लागली. निंबा या ठिकाणी पोहोचली आणि त्या ठिकाणी आचार्यांना म्हणत्या, जी मला तुम्ही भिक्षा द्या. त्या ठिकाणी आचार्यांनी परमेश्वराला प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी झोळी बांधली, झोळीची गाठ बांधली आणि गाठी आणि झोळी त्या ठिकाणी लाखाईसाच्या हातामध्ये दिली. परंतु आचार्य म्हणतात, लाखे, तुझा संसार उभा आहे, तुला इथे थांबून जमणार नाही, तुला इथे थांबून जमणार नाही. त्या प्रसंगी आचार्य म्हणतात, मार्गातील महिला वृद्धपूरला चाललेला आहे, त्यांच्यासोबत तुला जावं लागेल, त्यांच्यासोबत जावं लागेल. मग लागायचा लगेचच त्या ठिकाणी वृद्धपूरच्या प्रवासाला लागले. बंधूंनो, मी तुम्हाला जीवन एक प्रवास सांगत आहे. त्या प्रवासाला, वृद्धपूरच्या प्रवासाला लागायचा लागलेली आहे. आणि त्या समयी लाखाईसाचा पती इकडे सर्वीकडे शोधून थकला आणि शेवटी निंबा या आश्रमामध्ये आला आणि आचार्यांना म्हणतो, का हो, लाखाईसा आली का? तर आचार्य म्हणतात, बघा, बायांमध्ये जाऊन बघा, आली असेल. तर त्या ठिकाणी तो पती बघायला जातो आणि लाखाईसा तिथे नसती. तर बंधूंनो, लाखाईसा वृद्धपूरच्या प्रवासामध्ये असते. असे 2-4 वर्ष उलटून गेले आणि लाखाईसा एक दिवस सायंकाळच्या प्रसंगी त्या ठिकाणी निंब्याला परत आलेली आहे आणि आचार्यांना दंडवत करते. आणि त्या ठिकाणी आचार्य म्हणतात, कोण ग तू? ज्या वेळेस लाखाईसाने वरती मान केली आणि आचार्यांना आनंद झाला की लाखे, कैसना आचार्य केलास तू, केवढा मोठा आचार्य केला. बघा ना, ह्या आचार्य विचारावरती जर आपण आरूढ असो तर आपला जीवन प्रवास नक्कीच सुलभ आणि चांगला होणार आहे. म्हणून आचार्य म्हणतात, लाखे, तू एक माझं काम करशील का? लाखाईसा म्हणते, हो करीन ना बा. तू एक दिवस तुझ्या बाभुळगावला त्या ठिकाणी भिक्षेला जायचं आहे, भिक्षेला जायचं आहे. त्या आणि 2 दिवस उलटले आणि लाखाईसा त्या ठिकाणी भिक्षेला गेली. सर्व गावामध्ये भिक्षा करून त्या ठिकाणी पूर्वीच्या घरात समोर आली, वस्त्री समोर आली आणि तिचा पूर्वीचा पती त्या ठिकाणी वस्त्रीवरती बसलेला आहे. लाखाईसा भिक्षा असा आवाज उच्चारते आणि तत्प्रसंगी तो लाखाईसाचा पती म्हणतो, दंडवत हो आई. परंतु लाखाईसाला चाहूल लागली की आपल्याला यांनी ओळखलेलं नाही, त्यांनी आपल्याला ओळखलं नाही. म्हणून लाखाईसा थोडी ओसरीच्या जवळ जाते आणि त्या ठिकाणी पुन्हा म्हणते, का हो, मला तुम्ही ओळखलं नाही का? त्यावेळेस तो लाखाईसाचा पती त्या ठिकाणी ओसरून उठतो, पायऱ्या उतरून लाखाईसाच्या जवळ येतो आणि त्या ठिकाणी लाखाईसाला जवळ येऊन पाहतो. तर दोन्ही हात जोडून त्या लाखाईसाला, हो ओळखले आई, दंडवत प्रणाम. आणि खडकने त्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आणि लाखाईसाच्या पायावरती लोटांगण घेणारा तो आमचा महानुभाव, आचार विचार करणारा तो
आता या ठिकाणी मला डबल सूचना आलेली आहे बंधूंनो. माझा अजून कमीत कमी एक 2-3 पॉइंट होते, पण काही हरकत नाही. आमचे जे काही सारथी आहेत, मला तर वाटतं आमच्या सारथींनी त्या ठिकाणी मला सूचना दिलेली आहे. असं ठीक आहे, मी अंकुश दादा मला प्लीज थोडा वेळ द्या. आपण वर्षातून एकदा कुठेतरी ह्या मंचावर उभं राहत असतो, मंचावर म्हणून थोडासा वेळ द्या मला. आणि बंधूंना त्या ठिकाणी लोटांगण घेतलं पत्नीच्या पायावरती आणि लाखाईसाला त्या ठिकाणी घेऊन गेले ओसरीवर आणि लाखाईसाचा पाय धुतले. त्या ठिकाणी त्या पतीने पोटामध्ये ते पाणी घेतलं आणि लाखाईसाला विनंती केली की तुम्ही भोजन करा. परंतु बंधूंनो त्या ठिकाणी लाखाईसा म्हणली माझा भिक्षा हा धर्म आहे. भिक्षा घेतली आणि लगेचच आटमिन क्रमाला त्या ठिकाणी लाखाईसा लागलेला आहे. बंधूंनो एक छोटासा माझा वैयक्तिक प्रश्न तुम्हाला प्रसंग सांगतो. आणि त्या ठिकाणी आम्ही 10वीचे निकाल झाले आणि आमचा जे काही कॉलेज मधले मित्र परिवार होते ते सर्वांनी ठरवलं की आपल्याला कुठेतरी ट्रिपला जायचं आहे. त्या ठिकाणी आमचं निश्चित झालं की आपल्याला महाबळेश्वरला ट्रिपला जायचं आहे. बंधूंनो मी हे का सांगतोय तुम्ही बारीक लक्ष द्या. अनुभव सांगतोय तुम्हाला, माझा एक जीवनाचा प्रवास सांगतोय. त्या ठिकाणी आमचं ठरलं, एक दिवस निश्चित केला आणि सर्व आम्ही मित्रमंडळी एका हॉटेलला आलो. त्या ठिकाणी रात्रीचे 10-11 वाजले. तिथे जेवण केलं आणि आम्ही प्रवासाला लागलो असताना सर्वच एवढ्या दिवसातून भेटलो म्हणल्याच्या नंतर सर्वच त्या ठिकाणी रात्रभर एन्जॉय आनंद गप्पा गोष्टी आमच्या चालू होत्या. परंतु बंधूंना आम्ही सकाळी पहाटे एका पेट्रोल पंपावरती सफारी गाडीला, आमच्याकडे सफारी गाडी होती, सफारी गाडीला डिझेल भरलं आणि साधारण आम्ही एक 20 ते 30 किलोमीटर गेलो आणि त्या ठिकाणी अक्षरशः सफारी गाडीचा वेग होता 130 ते 140 किलोमीटर. बंधूंनो हे समजून घ्या तुम्ही, हे हसायचं विनोद नाहीये. लक्षात घ्या पुढे काय सांगू राहिलो मी, त्यावेळेस नाही का 140च्या स्पीडने गाडी चालू असताना त्या गाडीने रोड सोडला आणि आमचे 3 पलट्या मारल्या गाडीने, अक्षरशः 3 पलट्या लागल्या आणि तिसऱ्या पलटीला गाडी सफारी गाडीचे चाक वरती आणि आम्ही खाली. बंधूंनो बघा कसा प्रसंग होता, जीवनातील एक प्रवास. आणि त्या ठिकाणी बंधूंनो आम्हाला झोपा लागल्या होत्या म्हणून तर हा सगळा प्रकार घडला. परंतु ज्या वेळेस मी एवढ्या 12 ते 13 मित्रांमध्ये मीच फक्त महानुभवी अनुयायी होतो, त्या ठिकाणी मी स्मरण करत होतो आणि स्मरणामध्ये मी पण स्वतः झोपी गेलो होतो. बंधूंनो त्या ठिकाणी सर्व दृश्य बघितलं आणि मी बाहेर आलो. काचा तर फुटल्याच होत्या गाडीच्या. मी बाहेर आलो आणि बघितलं, अरे बापरे माझ्या हात पाय सगळे डोकं पिकं आहे का व्यवस्थित. फक्त बंधूंनो मला अक्षरशः मी बाहेर येताना मला फक्त काटा टोचला होता. पण बाकीचे सगळे 12-13 जण सगळे बेशुद्ध होते गाडीमध्येच. मी बाहेर आल्याच्या नंतर रोड असा इथून मंदिर एवढा होता 500 मीटरवरती. तिथे मी रोडला गेलो आणि एक वाळूचा ट्रक येत होता. त्या ट्रकवाल्याला विनंती केली की दादा थांबा, कारण की अक्षरशः कोणी थांबायला तयार नव्हतं. कारण की त्या गाडीची जी व्यवस्था अशी बेकार झाली होती की निश्चित त्या गाडीला बघून त्या ठिकाणी कोणी जिवंत नाही असं भासत होतं, कोणी जिवंत नाही. परंतु त्या ट्रक थांबला आणि सर्व पाठीमागच्या गाड्या थांबल्या गेल्या. मग तिथं लोकांना विनंती केली, मी स्वतः गेलो आणि बंधूंनो त्या ठिकाणी सर्व लोकांना आणलं आणि ती लोक मला म्हणायला लागली की होय तुम्ही ह्या प्रवासामध्ये होते का. हो म्हणे मीच ह्या प्रवासामध्ये होतो. आम्ही तिथे गेलो, त्या ठिकाणी ती गाडी सुईची केली, चाक वर होती ती खाली केली, सर्वांना बाहेर काढलं, अँब्युलन्स बोलवले आणि विशेषतः म्हणजे एकदम सिरियस होता. बंधूंनो त्याला लगेच पुण्याला हलवलं, महागड्या हॉस्पिटलमध्ये, रुबी हॉस्पिटलला. त्याला त्या ठिकाणी 4 ते 5 लाख रुपये खर्च आला. परंतु बंधूंनो त्या ठिकाणी त्याच्या कमरेच्या खाली त्याला अद्यापही नाही का त्याला काही हालचाल होत नव्हती. जीवन एक प्रवास आहे बंधूंनो, जीवनातला प्रवास. आणि त्या ठिकाणी तो प्रवास आमचा असा खतरनाक होता की मी हा प्रवास कधी भुलू शकत नाही. म्हणून बंधूंनो मी चला ठीक आहे, मी शेवट एक जाता श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणी एकच प्रार्थना करेल की होय पाषाण झालं तर
सिन्नस्थळीचा पाषाण होईल. पाषाण झालं तर सिन्नस्थळीचा पाषाण होईल. माती झालं तर महाराष्ट्राच्या रुद्रपुराची माती होईल. माती झालं तर महाराष्ट्राच्या रुद्रपुराची माती होईल. भक्त झालं तर फक्त आणि फक्त सर्वज्ञांचा भक्त होईल. आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर फक्त आणि फक्त या महामानव पंथीयांचा अनुयायी होईल. एवढं मी बोलून या ठिकाणी मी थांबतो. आणि विशेषतः म्हणजे या आयोजक संयोजकांनी या ठिकाणी मला बोलायची संधी दिली, यांचं मी ऋणामध्ये राहू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो.